कधी मुलांची चूक असते, कधी आई-वडिलांची चूक असते, कधी नवऱ्याची, कधी बायकोची, कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात. एखादा नवरा माझ्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, की माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते माझ्या बायकोला कळलंय. आता त्यावेळेस एका सामान्य माणसाची मानसिकता ही असते, की "तू कशाला असले धंदे करतो? लग्न झालंय ना तुझं?" पण ज्यावेळेस एका सायकॉलॉजिस्टच्या मानसिकतेने त्याच्याकडे बघितलं जातं, त्यावेळेस वाटतं, की बापरे! तू म्हणजे चूक नाही केली काहीतरी, काहीतरी असू शकतं. त्याच्यामध्ये बरोबर चुकीच्या ह्या बऱ्याच छटा येतात. पण त्या गोष्टी आम्हाला अगदी नॉन जजमेंटल होऊन ऐकाव्या लागतात, बरोबर. की तुझी बाजू काय? ठीक आहे, तू चुकलास, पण तुझी बाजू काय? तुझं मत काय? तुला नक्की काय म्हणायचंय? तू असं का वागलंस? आणि हे अगदी एकदम म्हणजे सॉफ्टली असतं. त्यामुळे लोकं एक्सप्रेस होतात आणि कदाचित एक्सप्रेस होता-होताच त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आमची एवढी काही गरज लागत नाही आणि मुक्त होतात, मोकळी होतात आणि स्वतःच्या लाईफमध्ये बेटर गोष्टी करायला लागतात.